ठिकाणी सादर करा. चला, दिगंबर स्मृती कासारडे आणि गवळदेव कासारडे आपली प्लेइंग लिस्ट या ठिकाणी सादर करा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. दिगंबर स्मृती कासारडे संघाच्या बाजूने लागतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांचा. तर गवळदेव कासारडे संघ बॅटिंग करणार आहे. 6 षटकांचा सामना होईल. या पहिल्या मॅच साठी पंच म्हणून उमेशजी मांजरेकर आणि बंटी केरकर सर हे काम पाहतील. दोन्ही संघांना विनंती आहे आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर संकेत कडू ज्याच्या सर्वाधिक धावा आहेत 87 धावा, ज्याच्या बॅटमधून 6 चौकार 8 षटकार आपण पाहिले, तो संकेत कडू सर्वाधिक धावा कालच्या दिवसामध्ये 87 धावा. तर त्याच्या पाठोपाठ दाची नाईक 58 धावा 4 चौकार 6 षटकार. तर त्याच्या पाठोपाठ आहे बबल नाईक ज्याने 39 धावा केल्या 5 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि चौथ्या क्रमांकावरती आहे गोपाळ बट्टा ज्याने कालच्या दिवसामध्ये 19 धावा केल्या 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. गोलंदाजीचा जर विचार केला तर आशिष मालवणकर म्हणजे मॅक याने 41 धावा देऊन 6 गडी मिळवलेले आहेत. आणि किशोर कनेरे याने 36 धावा देऊन 6 गडी बाद केलेत. म्हणजे 2 असे गोलंदाज आहेत कालच्या दिवसामध्ये, एक आशिष मालवणकर आणि किशोर कनेरे यांनी 6 गडी बाद केलेले आहेत.
मैदानाचा जर विचार केला तर आउटफील्ड खूपच फास्ट आहे, म्हणजे धावांचा ओघ हा वाढत राहील 6 षटकामध्ये. विकेट देखील खूप चांगली बनवलेली आहे बॅटिंगसाठी. फलंदाजांसाठी अगदी नंदनवन ठरणारी ही खेळपट्टी. आउटफील्डचा जर विचार केला आणि जर बॅटिंग पिचचा जरी विचार केला तर खूप फलंदाजांसाठी योग्य अशी, अनुकूल अशी ही खेळपट्टी. मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, जे हनुमान मित्र मंडळ कासार्डे उत्तर गावठण या मंडळाचे जे आपले सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांनी आपापली जागा धरायची आहे. लाईनमॅन म्हणून जायचं आहे. काही मुलं आमची अजून शाळेत गेलेली आहेत, आज सॅटरडे आहे, तरी पण येतील थोड्या वेळाने, सुशील वगैरे. तोपर्यंत बाकीच्या लोकांनी चला, कार्यकर्त्यांनी जागा पकडा. पंचांनी जो जुना बॉल आहे तो ताब्यात घ्यायचा आहे. खेळाडूंजवळ जो जुना बॉल आहे तो ताब्यात घ्या पंच. आप्पा कल्याणकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ज्या ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या स्पर्धा असतात तेव्हा आप्पा कल्याणकर आम्हाला पाहायला मिळतात नेहमी. त्या आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसं बघायला गेलं तर घरच्याच मैदानावरती. जाऊया मैदानामध्ये. आजच्या दिवसाचा मोठा सामना, पहिला बैला सामना रंगतोय. दिगंबर स्मृती कासार्डे आणि गवळदेव कासार्डे या दोन संघामध्ये. गवळदेव कासार्डे संघाचे 2 बॅटर मैदानामध्ये आहेत. टेनिस क्रिकेट जगतातील मोठी नावं ही आज कासार्डेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक वरती असेल प्रथमेश ठाकरे आणि नॉन स्ट्राईक एंड वरती असेल अक्षय घरत. हे 2 मोठे बॅटर मैदानामध्ये, ही 2 मोठी नावं मैदानामध्ये. तर गोलंदाजीमध्ये असेल दिगंबर स्मृती कासार्डे संघाच्या बाजूनं ओमकार तावडे. हे लोकल टॅलेंट आहे, लोकल बॉय आहे. याच्या देखील गोलंदाजीमध्ये क्षमता आहे भल्या भल्याना पाणी पाजण्याची. तो गोलंदाज ओमकार तावडे गोलंदाजी मार्ग करते, म्हणजे खूप मजा येईल. एकीकडे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरचं टॅलेंट, तर एकीकडे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टॅलेंट. खूप मजा येईल ही मॅच बघायला. एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज करा. दुसऱ्या दिवसाचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून चेंडू 6 धावांसाठी.
तर 44 चौकार आणि 37 षटकार आपण पाहिले आणि आजच्या दिवसाची सुरुवात पहा काय झाली. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका आणि चेंडू वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. खांडेकर आहेत, खराब क्षेत्ररक्षण करतायत. थर्टीन 13 धावा. दोडामार्ग संघाचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील जय हनुमान मित्रमंडळ कासार्डे उत्तर गावठण यांच्या वतीनं स्वागत आहे दोडामार्ग संघाचं. पहिल्यांदाच स्ट्राइक वरती आला होता तो बॅटर अक्षय घरत. हलक्या हाताने खेळतोय, 1 धाव प्राप्त करतोय, स्ट्राइक देतोय पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरेकडे. धावसंख्या 14 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. यावेळी चांगला शॉट बॅटरच्या बॅट मधून आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील शब्द सुमनाने महेश पाताडे यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. खानोलकर सर, तुमचं स्वागत आहे. दोन षटकांची समाप्ती होते, माफ करा 1 षटकाची समाप्ती होते आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा. त्याचप्रमाणे संतोष राहुळ हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे. महेश पाताडे यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि नारायण घाडी हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे. खानोलकर यांच्या शुभ हस्ते त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे. बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं शब्द सुमनाने पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत आहे आणि त्यांना विनंती आहे आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे सहकारी उत्तमजी मुंडगेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत आहे. आत्ताच हल्ली देवगडची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पार पडली, त्यामध्ये प्रमुख सर्वा जे आयोजकांमध्ये होते ते उत्तमजी मुंडगेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय प्रसादजी जाधव यांना की आमचे जे सहकारी आहेत आणि देवगड आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचे धडाडीचे कार्यकर्ते उत्तमजी मुंडगेकर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे.
नाना पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील शब्द सुमनाने स्वागत आहे आणि त्यांना विनंती आहे आपण देखील मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. धावबाद करण्याची संधी, पण कोणत्याही प्रकारे धाव घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला नाही. धावसंख्या आहे तिथेच 24 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी यावेळी पुन्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. गोलंदाजी मार्कवर. यावेळी कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. पहिलाच डॉट चेंडू असेल हा. 2 षटकामध्ये शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील हा एक पहिला एकमेव चेंडू आहे जो डॉट आला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 32 धावा. गोलंदाजीमध्ये बदल झालाय. प्रथमेश गाडीचा हा चेंडू खराब चेंडू आणि पुलचा एक चांगला शॉट. प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. षटकाराने करतोय तो प्रथमेश ठाकरे. खराब चेंडू वेळ होता आणि त्याच्यावरती खूप चांगला शॉट. हा बॅटरच्या बॅट मधून पुन्हा एकदा खराब चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी.
खराब गोलंदाजी आणि त्याचा पूर्णपणे फायदा बॅटर उठवताना. पुन्हा एकदा चेंडूला उचलून फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार हे प्रथमेश ठाकरे याच्या बॅटमधून. दिवसामध्ये दाजी नाईक याने अर्धशतक झळकवलं होतं. प्रथमेश ठाकरे त्या दिशेने वाटचाल करतोय. आतापर्यंत 40 धावा या प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून आपण पाहतोय. खराब गोलंदाजी आणि हा लागोपाठचा 4था षटकार प्रथमेश ठाकरे याच्या बॅट मधून. आणि त्याच्यासाठी बक्षीस देते 500 रुपयाचं प्रसाद जाधव यांच्याकडून. आणि हा 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि या चौकारानिशी प्रथमेश ठाकरे आपल्या 50 धावा पूर्ण करतोय. ही प्रथमेश ठाकरे यांची कासारडेच्या या मैदानावरती मोदी मैदान. धावबाद करण्याची संधी. डायरेक्ट हिट आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. म्हणजे सचिन घरातला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. अक्षय घरातला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. पहिला हादरा, पहिला विकेट. षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी आला आहे सूरज पाताडे आणि स्ट्राइक वरती न्यू बॅटर. स्ट्राइक वरती आहे प्रथमेश ठाकरे. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सक्सेस देखील झाले. स्ट्राइक वरती न्यू बॅटर येईल. अमोल कांगणे हा न्यू बॅटर स्ट्राइक वर. तोपर्यंत ओव्हरथ्रो झाला त्यामुळे पुन्हा एकदा स्ट्राइक चेंज होईल. धावसंख्या 62 धावा. स्ट्राइक पुन्हा एकदा प्रथमेश जवळ असेल. काय बॅटिंग केली आहे या इनिंग मध्ये. जे खराब चेंडू मिळाले त्याच्यावरती प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बदल्यात
पुन्हा एकदा शॉर्ट आर्मपुलचा फटका, चेंडू बराच काळ हवे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. प्रयत्न तर खूप सुंदर होते पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 70 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. त्यामध्ये 60 धावा या प्रथमेश ठाकरेच्याच आहेत आणि त्या सुद्धा फक्त 15 चेंडूमध्ये. काय अफलातून बॅटिंग आणि काय आमच्यासोबत स्कोरिंग. गणेश राऊळ यांचे कौतुक करावं लागेल. यावेळी लॉफ्टेड शॉट, चेंडू लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. कासार्डे उत्तर गावठण आयोजित ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि प्रथमेश ठाकरेच्या अंगामध्ये हनुमान संचारला की काय हे आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू आणि हुकचा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4. वर्षी याने ही स्पर्धा गाजवली होती. तो अमोल कांगणे खेळण्यासाठी सज्ज. यावेळी खराब फेकी, खराब थ्रो, धावबाद करण्याची संधी होती पण नशिबाची साथ ही प्रथमेश ठाकरेच्या बाजूने. जो 80 धावा 70 धावांवरती नाबाद फलंदाजी करतोय आणि त्याच्या शतकाची उत्सुकता ही सर्वांनाच लागलेली आहे. पाहूया हे शतक तो पूर्ण करेल का. तर समोर गोलंदाजीमध्ये ओमकार तावडे. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अजूनही 74 धावांवरती नाबाद फलंदाजी करतोय तो बॅटर प्रथमेश ठाकरे. संघाच्या धावा किती झाल्या हे विचारत नाही आहेत, प्रथमेशच्या धावा किती झाल्या आहेत. यावेळी घुटना टेक, तमाशा देख, चेंडू 1 बाउन्स. पंचांचा इशारा.
आणि कॉमेंट्री बॉक्स पाशी संपर्क साधा. जे जे खेळाडू खेळणार असणार आहेत त्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा ओमकार तावडे गोलंदाजीसाठी सज्ज, तर त्याच्या समोर बॅटर प्रथमेश ठाकरे. पुन्हा एकदा चेंडू ज्या ज्यावेळी बॅटला स्पर्श करतोय मैदानाच्या बाहेरच जातोय आणि प्रेक्षकांना आणि मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक त्या पद्धतीची बॅटिंग ही प्रथमेश ठाकरे यांची. यावेळी चेंडू बराच काळ हवे झेल घेण्याची संधी, पण खराब क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा चेंडू 9-11 4 रन केलीये. पाच षटकाची समाप्ती झाली. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 97 धावा. पण सर्वजण विचारत आहेत प्रथमेश ठाकरेच्या धावा किती झाल्या. त्याच्या धावा झालेल्या आहेत 86 धावा, म्हणजे अजूनही 14 धावांची गरज. लागोपाठ 5 चौकार त्याच्या बॅटमधून आपण या अगोदरच्या ओव्हरमध्ये पाहिल्या. अफलातून बॅटिंग ही प्रथमेश ठाकरे यांची. बाळा जोशी गोलंदाजी मध्ये आलाय. या मैदानाचा बराच अनुभव आहे बाळाला. हर कोने कोने से वाकिफ है, जानकारी है ऐसा गेंदबाज बाळा जोशी. हलक्या हाताने खेळतोय आणि क्या बात आहे. अमोल कांगणेसाठी देखील टाळ्या वाजल्या जात आहेत, कारण स्ट्राइक रोटेट करतोय आणि प्रथमेश ठाकरेला स्ट्राइक देतोय. संदीप केसरकर आणि बबन मुंडगेकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांचं देखील शब्द सुमनाने स्वागत आहे. आणि त्यांना देखील विनंती आहे आपण मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन पण नशिबाची साथ ही अमोल कांगणेच्या बाजूनं आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 106. यावेळी एकदा जोरदार टाळ्या. टेनिस क्रिकेट मधील एक मोठा इतिहास पुन्हा एकदा 6 षटकामध्ये प्रथमेश ठाकरेच्या नावावरती शतक लिहिलं जाईल. 102 धावा. क्या बात है. अफलातून बॅटिंग, षटकार, चौकार हे प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून आणि 102 धावा या प्रथमेश ठाकरेच्या नावावरती लिहिल्या जात आहेत. मान्यवरांच्या कक्षामध्ये संदीप केसरकर उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे. अरुणजी पाताडे यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जात आहे. शेवटचं षटक चालू आहे. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल बाळा जोशी गोलंदाजीवरती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती त्या पद्धतीने शेवट देखील केला प्रथमेश ठाकरेने आणि टेनिस क्रिकेट मधील शतक हे प्रथमेश ठाकरेच्या नावावरती लिहिलं जाईल. संघाची एकूण धावसंख्या झाली 6 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 116 धावा आणि त्यामध्ये
प्रथमेश ठाकरेच्या 104 धावा. षटकार चौकारांची आतषबाजी मैदानाच्या बाहेर येताना आणि त्याचे सर्व सहकारी एकदा बॅट उंचवायचे आहे. जोरदार टाळ्यांच्या आवाजात स्वागत केलं जात आहे प्रथमेश ठाकरे यांचं. जय हनुमान मित्रमंडळ कासार्डे उत्तर गावठण यांच्या वतीने आयोजित ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा एका तालुक्यातील 8 खेळाडू आणि 3 आयकॉन खेळाडू अशा पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन, जेणेकरून आपला लोकल टॅलेंट देखील आपल्या खेळाडूंना दाखवता येईल आणि बाहेरच्या खेळाडूंचा देखील भीम पराक्रम आपल्याला पाहता येईल अशा आधारावरची ही जय हनुमान मित्रमंडळ कासार्डे उत्तर गावठण आयोजित क्रिकेट स्पर्धा. आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना दिगंबर स्मृती कासार्डे विरुद्ध गवळदेव कासार्डे या 2 संघामध्ये झाला. नाणेफेक जिंकली होती दिगंबर स्मृती कासार्डे संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, पण गवळदेव कासार्डे संघाचा जो बॅटर होता प्रथमेश ठाकरे ज्याने एक रेकॉर्ड केलं या मैदानावरती. 104 धावा त्याने बनवल्या आणि त्या सुद्धा फक्त 28 चेंडूमध्ये. 12 चौकार आणि 8 षटकार हे प्रथमेश ठाकरे याच्या बॅटमधून आपण पाहिले. आणि एक भलं मोठं आव्हान हे दिगंबर स्मृती कासार्डे संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. लक्ष्य आहे 117 धावांचं. सन्माननीय श्री निळकंठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक शब्द सुमनाने स्वागत आहे आणि त्यांना विनंती आहे आपण देखील मान्यवरांच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर 104 धावा या प्रथमेश ठाकरेने केल्या आणि 117 धावांचं उद्दिष्ट हे बॅटिंग करणारा आता जो संघ आहे दिगंबर स्मृती कासार्डे यांच्या समोर आहे. पण पहिल्या इनिंगमध्ये एकही अवांतर धाव दिली नाही गोलंदाजाने. जरी खराब गोलंदाजी केली असेल, मोठे फटके जरी बॅटरने त्यांच्यावरती मारले असतील, हमला केला असेल, पण त्या गोलंदाजांनी एकही अवांतर धाव दिली नाही. हे या गोलंदाजांचं वैशिष्ट्य आहे. तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत देवगड आनंदवाडीवरून उत्तमजी मुंडगेकर.
अशी जी काही रेकॉर्ड असतात, ज्या पद्धतीने आता प्रथमेश ठाकरेंनी जे रेकॉर्ड केलं याची नोंद त्यांच्या वहीत नक्की केली जाईल आणि केली गेलेली पण आहे. ही खासियत आहे घावनळकर मामांची. धन्यवाद श्यामजी. जाऊया मैदानावरती. दिगंबर स्मृती कासार्डे वर्सेस गवळदेव कासार्डे या दोन टीम मध्ये मॅच होते. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. इथे स्ट्रायकिंग एंडला बॅटर दिसेल गणेश कोलते. हा बॅटर इथे स्ट्रायकिंग एंडला दिसतोय. प्रथमेश ठाकरे सुंदर चेंडू ते पाहायचं आहे. लॉंग ऑफला चेंडू जातोय मिडॉनला ते पर्यंत वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार जातोय. इथे तुम्हाला चौकार षटकार खेचावे लागतील. टीमची धावत संख्या 9 धावा. बॅटर तयार. इथे गणेश आता मात्र फटका फसलाय. पाहायचा आहे 30 यार्ड सर्कलमध्ये अप्रतिम झेल पकडला जातोय आणि मिस्टर गणेश कोलते बॅक टू पॅव्हेलियन टीमला बसलेला पहिला हादरा. टीमची धावत संख्या होते 1-9 अशी परिस्थिती आहे. खराब सुरुवात म्हणावी लागेल दिगंबर स्मृती कासार्डे टीमला. तब्बल 116 धावांचा भीम पराक्रम तुम्हाला पार करायचं आहे. तुम्हाला शांत डोक्याने इथे क्रिकेट खेळावं लागेल. मोठे फटके पेश करावे लागतील. चौकार षटकार खेचावे लागतील. प्रथमेश ठाकरे सारखी एका खेळाडूला इथे भूमिका बजवावी लागेल, कारण प्रथमेश ठाकरे तब्बल 104 धावा बनवल्या आहेत. केवळ 27 चेंडूंचा सामना केलाय. 6 षटकार आणि 4 चौकार खेचलेत. इथे नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय मिस्टर प्रथमेश गाडे येतोय. प्रथमेश गाडे स्ट्रायकिंग एंडला दिसेल. इथे त्याच्या जोडीला संकेत कदम. गोलंदाजीचा विचार केला तर ऑलराऊंडर खेळाडू मिस्टर प्रथमेश ठाकरे. बॅटर तयार. चांगला चेंडू पिच करण्याचा शफल झाला बॅटर इथे, परंतु इथे यष्टी रक्षकाच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय गवळदेव कासार्डे टीमच्या माध्यमातून. भरपूर मजा येईल. आजच्या दिवसातील पहिली लढत आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. दिगंबर स्मृती कासार्डे विरुद्ध गवळदेव कासार्डे या दोन टीममध्ये. राऊंड विकेट मारा करतोय प्रथमेश. हा चांगला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे मात्र वन बाउंड जाईल का? येस, इथे चौकार जातोय. 4 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. प्रथमेशच्या बॅटमधून हा चौकार येतोय. यस डीजे. येस, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 1-14 अशी परिस्थिती आहे. दिगंबर स्मृती कासार्डे टीमची तब्बल 116 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाले संकेत कदम आणि प्रथमेश गाडे. ही दोन बॅटर सध्या स्ट्रायकिंग एंडला दिसतील. स्ट्रायकिंग एंडला मिस्टर प्रथमेश गाडे. या खेळाडूला दमखम दाखवावा लागेल. या खेळाडूने जर शेवटपर्यंत राहिला
तर मात्र या मॅच मध्ये यू टर्न घेईल दिगंबर स्मृती कासारडे संघ, परंतु त्याच्या समोर अमोल कांगणे उर्ध विकेट मारा करेल. चांगला चेंडू हलक्या हाताने खोदून काढला. इथे मात्र अलाउन द कार्पेट चेंडू जातोय, तोपर्यंत एकच धाव प्रथमेश गाडे यांच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात दिगंबर स्मृती कासारडे टीमने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे हाताळलं जातंय. प्रथमेश ठाकरेने पहिलं षटक हे पेश केलं. 14 धावा खर्च केल्यात. गणेश कोलते सलामीच्या बॅटरला डगआउटचा रस्ता दाखवला आपल्या गोलंदाजीवरती. तदनंतर अमोल कांगणे येतोय गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड बॅटर मिस्टर संकेत कदम. चांगला चेंडू शप्पल झाला थोडासा. इथे मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय, सीमा पार चौकार जातोय. 4 धावा इथे ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती मात्र 19 धावा. 1/19 अशी परिस्थिती आहे दिगंबर स्मृती कासारडे टीमची. मोठे फटके तुम्हाला इथे पेश करावे लागतील. चौकार षटकार मारावे लागतील. तब्बल 116 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रथमेश ठाकरेची बॅटिंग तुम्हाला आठवावी लागेल. प्रथमेश गावडे एकमेव खेळाडू अतिशय चांगली बॅटिंग करू शकतो. पुन्हा एकदा मोठा फटका प्रहार केलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडेल इथे लॉंग ऑफच्या दिशेने. तोपर्यंत हा चेंडू सीमा पलीकडे चौकार जातोय. यस डीजे. मिस्टर संकेत कदम इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. टीमची धावसंख्या 23. पुन्हा एकदा चांगला ओव्हरफ्लीच थोडे अप्रतिम झेल. काय झेल पकडलाय 30 यार्ड सर्कल मध्ये. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि परंतु किंचितसा वरती जाताना चेंडू एक हात घातला आणि त्या हातामध्ये तेवीस अशी परिस्थिती आहे. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय मयूर गोरुले. मयूर येतोय. टीमची धावसंख्या 2/23. ओव्हर क्रमांक 2. प्रगतीपथावरती मिस्टर अमोल कांगणे. यस, आमच्या या मैदानावरती सावंतवाडी टीमचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. मी तुम्हाला विनंती करतो, आमच्या मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपल्यासाठी व्यवस्था केलेली आहे बसण्याची. त्या ठिकाणी आपण येऊन आसनस्थ व्हायचं आहे. वेलकम टू सावंतवाडी टीम. चांगला चेंडू. इथे मात्र एकच धाव ॲड केली जाते. एकूण 2 धावा ॲड केल्या जातात टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 25 धावा सध्या स्कोर कार्डवरती. मयूर दिसेल स्ट्रायकिंग एंडला. लोकल बॉय इथे घरच्या मैदानावरती खेळतोय. इथे 2-3 मोठे फटके मयूरला पेश करावे लागतील. परंतु चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. इथे थर्ड स्लिपला चेंडू जातोय. तोपर्यंत एकच धाव मयूर आपल्या खात्यामध्ये ॲड करेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 2/26 अशी परिस्थिती आहे दिगंबर स्मृती कासारडे टीमची. यस डीजे. शांताराम बापू बाळू पाताडे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा धनादेश देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. प्रथमेश ठाकरेसाठी 100 धावा बनवल्यात आणि त्यासाठी हे पारितोषिक शांताराम उर्फ बाळू पाताडे यांच्याकडून. धन्यवाद पाताडे साहेब. नवीन गोलंदाज मैदानात.
सन्माननीय मुद्राळे सर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत करतायत. राजकुमारजी पाताडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ आमच्या स्पर्धेसाठी दिलात. मुद्राळे सर यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतोय. जय हनुमान क्रीडा मंडळ कासारडे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे प्रथमेश गाडेचा बाद होईल का? यस. पंचांचं सिग्नल असेल का? यस. इथे बॅक टू पॅव्हेलियन. प्रथमेश गाडेला मयूर गोरविलेला बाद व्हावं लागेल. इथे धावचीचा धोका. सलमान चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंतच्या मॅचचा विचार केला तर गवळदेव कासारडे टीम वर्चस्व गाजवतोय दिगंबर स्मृती कासारडे संघावरती, परंतु कुठल्याही खेळाडूला किंवा कुठल्याही टीमला कमी लेखून चालणार नाहीये. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. जोपर्यंत शेवटच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाची लक्षणे संबोधली जातात, ती मात्र क्रिकेटमध्येच. कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं. चांगला चेंडू कव्हरला दिशा दिली आहे, परंतु इथे झेलबाद होईल. यस. मनीष नेते सलमान गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट मारा करत पंचांच्या डावीकडून सलमानच्या समोर आदित्य पाताडे शब्बल झालाय. चांगला चेंडू स्विंग इन मिस. काय भन्नाट वेग पाहायला भेटलाय सलमानच्या गोलंदाजीवरती. गुडलेनवरती चेंडूने टप्पा पडल्यानंतर किंचितसा खाली राहिला आणि तो चेंडू थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. आदित्यला हा चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा सलमान येतोय गोलंदाजी मार्कवर. बॅटर तयार. चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन जाईल का, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. भन्नाट वेग आहे इथे. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणावी लागेल. गवळदेव कासारडे टीमच्या माध्यमातून सलमान इथे गोलंदाजी करतोय. घरच्या मैदानावरती आदित्य पाताडे खेळतोय. ते भरपूर अंदाज यावा लागेल आदित्य पाताडेला. आता मात्र चांगला चेंडू इथे बाउन्स होतोय, परंतु नो चेंडू आणि पंचांना सिग्नल केला इथे फ्री हिटचा. हॅलो. फ्री हिटचा चेंडू असेल आदित्यला. पाहायचंय चौकार षटकार खेचेल का आदित्य. सलमानच्या गोलंदाजीवरती बॉलर तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू अल्लाउन द कार्पेट चेंडू आहे. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तिथे फंबल झालाय. एक धाव कंप्लीट केली जाते. तोपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार जातोय. 4 धावा आदित्य पाताडेच्या बॅटमधून निघताय. टीमची धावसंख्या होते 32 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात त्या मात्र दिगंबर स्मृती या टीमने.
गोलंदाज मैदानात दाखल झालाय मिस्टर अक्षय घरत. चांगला चेंडू कव्हरला दिशा दिली आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक नाही आहे, परंतु चेंडूच्या मागे धावतोय तोपर्यंत फेकी करेपर्यंत 2 धावा इथे ऍड केल्या जातील. दिगंबर स्मृती कासार्डे सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत. मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. आज प्रथमेश ठाकरे सारखी तुम्हाला बॅटिंग करावी लागेल इथे, परंतु तसं घडताना दिसत नाहीये. आतापर्यंत वर्चस्व गाजवलंय सुरुवातीपासून गवळदेव कासार्डे टीमने. अजूनही 82 धावांचा पाठलाग करायचा. 15 चेंडू आणि 82 धावा. चांगला चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा क्लिक केलाय. मिडॉपचा क्षेत्ररक्षक आहे मिडॉनचा, तोपर्यंत एकच धाव इथे आदित्य पाताडेच्या बॅटमधून निघते. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या होते 36 धावा. चौकार षटकार मारावे लागतील या मॅचमध्ये जर तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर. अक्षय घरत चांगला चेंडू शफल झाला. बॅटर थोडासा स्लिप झालाय, परंतु इथे कुठलीही धाव घेण्यास तयार नाहीये. नकार दिलाय प्रथमेश काडेने आणि इथे डॉट चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. अक्षय घरत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी, म्हणजेच काय तर गवळदेव कासार्डे टीम कडून अक्षय घरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा मात्र मोठा फटका उडवलाय. पाहायचा आहे लॉंग ऑफच्या दिशेने. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने फेकी करतील तोपर्यंत एकच धाव ऍड केली जाते. ती मात्र दिगंबर स्मृती कासार्डे टीमच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते ती मात्र 37 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 4 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्याने. आता मात्र 12 चेंडू आणि तब्बल 80 धावांचा पाठलाग करायचा आहे दिगंबर स्मृती कासार्डे टीमला. तोपर्यंत ऐकूया एक सुगम संगीत. SD यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आपण कृष्णा गवळीला विनंती करतो आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सुरेख चेंडू इथे जिशानचा पहिला चेंडू इथे गुडलेंथवरती टप्पा पडल्यानंतर मिडल स्टिक वरून थेट चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन मिसळलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी येथे जिशानच्या माध्यमातून. हॅलो, खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये हॅलो 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 चिक 3 कृष्णा नावाचे दिग्गज खेळाडू आपण पाहतो. त्यामध्ये कृष्णा सातपुते, कृष्णा पवार आणि कृष्णा गवळी. त्यामधला कृष्णा गवळी या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या स्पर्धेमध्ये आणि त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील मुद्राळे सर. यांना विनंती असणार आहे आपण कृष्णा गवळीचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करूयात. आमच्या या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. बॅटर तयार असेल प्रथमेश गाडे आणि त्याच्या विरोधात जिशान गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू आणि बॅटची कडा घेऊन जातोय की काय. यस, इथे बॅटर बाद होतोय. प्रथमेश गाडे बॅक टू पॅव्हिलियन. टीमला बसलेला 5वा आदरा. टीमची धावसंख्या होते 5 गड्यांच्या मोबदल्यात
स्मृती कासारडे संघ एका मागोमाग इथे गडी बाद होत आहेत. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय. सावंतवाडी क्रिकेट संघ, दोडामार्ग क्रिकेट संघ, आपल्याला विनंती आहे संघनायक आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे या. पाहायचं या ठिकाणी जिशान निर्धाव षटक टाकेल का या स्पर्धेमध्ये. 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत. एक गडी बाद केला आदित्य पाताडे, मग करा प्रथमेश गाडेला त्याने बाद केलाय. हा मात्र मोठा फटका लगावलाय. पाहायचं झेल होई का, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव घेतली जाते, ती मात्र कोलतेंच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र सध्या स्कोर कार्डवरती 38 धावा. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात टीमची धावसंख्या होते 38 धावा. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नेक्स्ट मॅच सावंतवाडी विरुद्ध डोडामार्ग. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सावंतवाडी टीमचा कॅप्टन आणि डोडामार्ग टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी मान्यवर आपली वाट बघतायत. मी विनंती करतोय लगेचच यायचं आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रोहित येतोय. रोहित गोलंदाजीसाठी सज्ज असेल. त्याच्या समोर आहे कोलते. फाईन लेगला इथे चेंडू टोलवलाय. पाहायचं झेल होईल का, परंतु झेल सुटलाय आणि सीमारेषा पलीकडे पंच या ठिकाणी सिग्नल करतायत. हा चेंडू षटकारासाठी आहे. यस डीजे. तोपर्यंत एकच धाव. आदित्य पाताडे चांगलं बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 45 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत. विजयी तब्बल 116 धावांचा पाठलाग करतोय. सन्माननीय प्रकाशजी तिर्लोटकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस उडवला जातोय. सावंतवाडी विरुद्ध डोडामार्ग या 2 बलाढ्य संघामध्ये प्रकाशजी तिर्लोटकर यांना विनंती करतोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपलं सहर्ष स्वागत. बॉलर तयार असेल. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एकतर्फी चाललेला सामना. गवळदेव संघ कासारडे विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि यावर त्रिफाचित होतोय. कोलते बॅक टू पॅव्हिलियन. टीमला बसलेला 6वा हादरा इथे. बॅटर तयार असेल इथे. टप्प्याचा चेंडू हुक केलाय. स्ट्रेट ड्राईव्हला फटका लगावलाय, परंतु नो मॅन्स लँडमध्ये 38 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत एकच धाव इथे ऍड केली जाते. टीमची धावसंख्या 46 धावा. हॅलो. आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी सावंतवाडी संघाचे संघ मालक तथा कणकवलीचे माजी नगरसेवक गौतमजी खुडकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. पुष्पगुच्छ देऊन आमचे जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आहोत. आपण निळखंड पाटील यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते माजी नगरसेवक कणकवली गौतमजी खुडकर यांचं आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतो आहोत. धन्यवाद. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होते नाणेफेक. दोडामार्ग जो आमच्या या स्पर्धेमध्ये इतक्या लांबून संघ दाखल झालाय आणि त्यांची ग्रंथिका सावंतवाडी क्रिकेट संघासमवेत जोडली जाते. नाणेफेकीचा कौल
दोडामार्ग क्रिकेट संघाने जिंकलाय. सामाजिक कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक प्रकाशजी तिर्लोटकर यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक संपन्न केली आहे. सदर सामना 6 षटकांचा होणार आहे. याची दोन्ही संघांच्या संगणकाने नोंद घ्यायची आहे. लगेचच सामन्याला सुरुवात होणार आहे. आजच्या दिवशी टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील मोठे सितारे तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. गोवा राज्यातील खेळाडू, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, रत्नागिरी, त्याच पद्धतीने आपण पाहतो रायगड, पुणे परिसरातील खेळाडू, आजच्या दिवशी मुंबईचे खेळाडू आमच्या या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे आज क्रिकेटची पर्वणी, क्रिकेटची मेजवानी ही तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. आणि उद्याच्या दिवशी देखील जर आपण पाहिलं तर